नमस्कार मित्रांनो, कोणतीही परीक्षा न देता कोणताही इंटरव्ह्यू न देता डायरेक्ट तुम्हाला सरकारी नोकरी पाहिजे असेल तर इंडिया पोस्ट भरतीमध्ये जवळपास 28,000 जागांसाठी खूप मोठी भरती निघालेली आहे. आता या भरतीसाठी पात्रता काय आहे, त्याचबरोबर वयाची अट काय असणार आहे, फॉर्म कधीपासून भरायला सुरुवात असणार आहे, यामध्ये कोणकोणत्या पोस्ट असतात, त्यांच्यासाठी पगार किती असते, काम काय असतं, आपल्याला जे काही नोकरीचं ठिकाण असतं ते कोणत्या ठिकाणी भेटत असतं, ही सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहे. त्यामुळे सगळा जो काही व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत बघायचा आहे, जेणेकरून तुम्हाला ही जी काही भरती आहे या भरतीमध्ये त्या ठिकाणी फॉर्म भरायला सोपं होणार आहे. आता बघा, सगळ्यात महत्वाचं, या भरतीमध्ये जागा किती असणार आहे, तर 28,740 पेक्षा जास्त जागा असणार आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जी काही भरती असणार आहे मुलींसाठी बेस्ट भरती असणार आहे. त्याच्या मागचं कारण सुद्धा मी तुम्हाला सांगतो. त्याच्या अगोदर आपल्याला पात्रता समजून घ्यायची आहे. तर या भरतीसाठी जी काही पात्रता असणार आहे ती 10वी पास असणार आहे. कारण 10वीच्या टक्केवारीवरतीच तुमची डायरेक्ट निवड होत असते या भरतीमध्ये. 10वीला जर तुम्हाला चांगले टक्के असतील, जवळपास 90च्या वरती जर टक्के असेल तर खूपच चांगली गोष्ट आहे. पण या ठिकाणी कधी कधी काय होत असतं, 85% वरती, कधी कधी 87% वरती, 88% वरती, 93-94% वरती त्या ठिकाणी सिलेक्शन होत असतं. आता जागानुसार, त्याचबरोबर जी काही तुमची कॅटेगरी आहे, कॅटेगरीनुसार याचा कट ऑफ लागत असतो. म्हणून जे विद्यार्थी 10वी पास आहे त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच या ठिकाणी या भरतीसाठी फॉर्म भरायचा आहे. दुसरं म्हणजे दुसरी पात्रता असणार, याच्यामध्ये सायकल चालवता आली पाहिजे. आणि तिसरी पात्रता म्हणजे तुम्हाला कम्प्युटरचं ज्ञान पाहिजे. आता एकदा तुमचं सिलेक्शन या भरतीमध्ये झालं, त्यानंतर सुद्धा तुम्ही 2-3 दिवस सायकलची प्रॅक्टिस केली तर तुम्हाला सायकल चालवता येत असते. आणि कम्प्युटरचं फक्त बेसिक ज्ञान पाहिजे थोडंसं, की बाबा कुठं काय ते माऊस कशाला म्हणतात, त्याचबरोबर थोड्याशा खुडबुटी करता आल्या पाहिजे आपल्याला त्याच्यामध्ये. ज्यावेळेस तुमची निवड होणारी, निवड झाल्यानंतर ह्या 2-3 गोष्टी तुम्ही लगेच त्या ठिकाणी शिकू शकतात. आणि सायकल सुद्धा तुम्हाला आता चालवता येत नसली तर नंतर सिलेक्शन झाल्यानंतर 4 ते 5 दिवसामध्ये तुम्ही सायकल चालवणं सुद्धा शिकू शकतात. सगळ्यात महत्वाची पात्रता म्हणजेच काय, तर तुमची 10वी पास पाहिजे आणि तुम्हाला 10वी मध्ये चांगल्या प्रकारे टक्के पडलेले पाहिजे. त्याच्यानंतर बघा, वयाची अट काय असणार आहे, तर बघा, जे काही जनरल कॅटेगरीचे त्याचबरोबर ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे विद्यार्थी असणारे त्यांच्यासाठी 18 ते 40 वर्ष एवढी वयोमर्यादा असणार आहे. 18 ते 40 वर्षापर्यंत तुमचं वय असेल तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकतात, अप्लाय करू शकतात. आणि तुमची जी काही वय मोजण्याची तारीख असणार आहे ती 16 फेब्रुवारी असणार आहे. 16 फेब्रुवारी पासून तुमची जी काही जन्मतारीख आहे ते 18 ते 40 वर्ष एवढं तुमच्या जन्मतारखेने वय दाखवलं पाहिजे. जे काही ओबीसीचे विद्यार्थी आहेत त्यांना 3 वर्ष सूट मिळणारे वयामध्ये, म्हणजे 43 वर्षापर्यंत. त्याचबरोबर एससी आणि एसटीचे विद्यार्थी आहेत त्यांना 5 वर्ष सूट दिली जात असते, म्हणजेच त्यांना 18 ते 45 वर्षापर्यंत त्या ठिकाणी फॉर्म भरायला जमणार आहे. ठीक आहे, वयाची अट कळाली. आता अर्ज भरायला सुरुवात कधीपासून होणार आहे, तर 31 जानेवारी पासून तुम्ही या भरतीसाठी फॉर्म भरू शकता. शेवटची तारीख अर्ज भरण्याची असणार आहे 14 फेब्रुवारी. म्हणून 14 फेब्रुवारीच्या अगोदरच तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरायचे आहे. ठीक आहे, आता बघा याच्यामध्ये पोस्ट कोणत्या असतात, तर ह्या 2 महत्वाच्या पोस्ट असतात. एक असते बघा ब्रांच पोस्ट मास्टर आणि दुसरी असते असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर. सगळ्यात ज्या काही जास्त जागा असतात त्या असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टरच्या असतात. यालाच आपण डाक सेवक सुद्धा म्हणत असतो मराठीमध्ये. ठीक आहे, आता याच्यामध्ये काम काय असतं, तर सोपं सोपं काम असतं. दिवसामधून 2-3 तासच काम असतं. तुम्हाला अभ्यासाला भरपूर सारा वेळ मिळत असतात. जे काही एखाद्याचं काहीतरी पार्सल आलेलं असलं तेवढं पार्सल पोस्ट करणं. तुमच्या गावापाशी, तुमच्या घरापाशीच तुम्हाला याची नोकरी मिळत असते जवळपास, म्हणजे त्याच एरियामध्ये. आणि त्याच एरियामध्ये जवळपास कुठेतरी त्या ठिकाणी आपण जर बघितलं, एखाद्याचं काहीतरी पार्सल आलंय, तेवढं पार्सल फक्त त्याला नेऊन देणं, किंवा डायरेक्ट बऱ्यापैकी लोक पोस्टामध्येच ते पार्सल घ्यायला येत असतं. फक्त तुम्हाला जे काही फाईल्स असतात महत्वाच्या त्याच्या थोड्याफार नोंदी वगैरे ठेवणं, एवढं छोटंसं काम असतं. आणि हप्त्यामधून तुम्ही 2-3-4 दिवस काम केलं तरी पुरेसं असतं. आणि रोजचं तुम्हाला 2 ते 3 तास काम असतं. बाकी वेळ तुम्हाला अभ्यासाला मिळत असतो. म्हणून ज्या विद्यार्थ्यांना पुढच्या वेगवेगळ्या भरत्यांसाठी तयारी करायची विथ ह्या सरकारी भरती सोबत, ही सरकारी भरती ऑलरेडी तुमच्याकडे असणारच आहे, त्यासोबत तुम्ही पुढच्या भरतीसाठी सुद्धा चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकतो, जेणेकरून तुमच्या शैक्षणिक जी काही वाटचाल आहे त्या शैक्षणिक वाटचालीला आर्थिक हातभार लागणार आहे. म्हणजे तुम्हाला घरी तुमच्या नातेवाईकाकडे कोणाकडे पैसे मागायची गरज त्या ठिकाणी पडणार नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर पगार किती असणार, तर ही जी काही पहिली पोस्ट आहे या पहिल्या पोस्टसाठी 12,000 ते 30,000 एवढा पेमेंट असणार मित्रांनो. भरपूर सारा पेमेंट असतो याच्यामध्ये, टेन्शन घेऊ नका. काम कमी असतं. ही जी काही पोस्ट आहे या पोस्टसाठी 10,000 ते 25,000 एवढा पेमेंट तुम्हाला असणार आहे. आलं लक्षामध्ये. त्याच्यानंतर कागदपत्र कोणते लागतात, तर सगळ्यात महत्वाचं कोणत्याही भरतीसाठी फोटो लागतच असतो, सिग्नेचर लागत असती. 10वी पास वरती ही भरती आहे म्हणून 10वीचं सर्टिफिकेट महत्वाचं आहे, कारण 10वीच्या सर्टिफिकेटच्या टक्केवारीवरतीच तुम्हाला त्या ठिकाणी थेट तुमची निवड होत असती. म्हणजे 10वीचं सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करावं लागणार आहे. कास्ट सर्टिफिकेट जर तुम्हाला ओबीसी मधून फॉर्म भरायचा असेल तर ओबीसीचं कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. एससी एसटीचं कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर ईडब्ल्यूएस मधून जर फॉर्म भरायचा असेल तर तहसील मधलं इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला इथं अपलोड करावं लागणार. जे काही ट्रान्सजेंडर आहे
ट्रान्सजेंडर मधून जर फॉर्म टाकायचा असेल तर ट्रान्सजेंडर बद्दल जे काही सर्टिफिकेट असतं ते सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला इथं गरजेचं असणार आहे. जवळपास या भरतीबद्दल सगळी माहिती आपण बघितलेली आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जी काही भरती आहे ही भरती 10वी मध्ये चांगले टक्के जर तुम्हाला मिळालेले असेल, 90च्या वरती जर टक्के असेल तर सर्व विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचंय. ज्याचबरोबर ज्याची कॅटेगरी SC ST असेल त्यांना 85च्या पुढे जरी असेल तर तरी त्यांनी फॉर्म भरला तरी त्यांचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस खूप जास्त आहे. आणि मुली असतील तर मुलींना 85 जे 90च्या पुढे टक्के असतील तर नक्कीच त्या ठिकाणी फॉर्म भरायचे आहे. मुलींसाठी ही बेस्ट पोस्ट असणार आहे. तुमच्या घरापासून जवळच असलेल्या पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही त्या ठिकाणी नोकरी करू शकता. त्याचबरोबर तुमचा पुढचा जो काही अभ्यास आहे तो अभ्यास सुद्धा तुम्ही चालू ठेवू शकता. तुम्हाला आर्थिक मदत या भरतीमधून नक्कीच होणार आहे. फक्त वयाची अट आहे की तुमचं 18 वर्ष कंप्लीट असणं त्या ठिकाणी गरजेचं असणार आहे. भरतीबद्दल सगळी माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. 10वीच्या टक्केवारी या भरतीमध्ये खूपच जास्त महत्वाचे असणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या विद्यार्थ्यांची 10वी पास झालेली आहे त्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. जे करून त्यांना जर चांगले टक्के पडलेले असतील 10वी मध्ये तर ते सुद्धा या भरतीसाठी त्या ठिकाणी अप्लाय करू शकतात. आणि आपल्या चॅनलला अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी त्याचबरोबर ज्या काही महत्वाच्या घडामोडी असतात, अभ्यास असतो आणि ज्या वेगवेगळ्या जॉब्स येत असतात त्याबाबत आपण सर्वांना कळवत असतो. म्हणून त्या सगळ्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचंय, लाईक करायचंय आणि तुमच्या 10वी पास प्रत्येक मित्राला शेअर सुद्धा करायचा आहे व्हिडिओ. जय हिंद.